श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थांच्या कृपेने आज तो क्षण आला आहे जिथे तुझ्या आयुष्यातील सर्व प्रतीक्षा संपणार आहेत आणि तुझ्या मनासारखी गोड बातमी तुला मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याची तू वाट पाहत होता तीच गोड बातमी तुला आज मिळणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तू खूप दिवसांपासून एका गोष्टीची वाट बघतो आहेस ना, ती एकच गोष्ट जी तुझ्या मनात सतत फिरते, कधी आशेने कधी चिंता घेऊन. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, स्वामी समर्थ कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आणि म्हणूनच आज त्यांनी तुला हे सांगितलंय, बाळा, ज्याची तू वाट पाहत होता तीच गोड बातमी तुला आज मिळणार आहे. या ओळींचा अर्थ खूप खोल आहे, फक्त शब्द नाहीत हे. ही तर तुझ्या जीवनात नव्या प्रकाशाची पहाट आहे. कधी ना कधी आपण सगळेच काहीतरी मोठं मिळवावं, घडावं यासाठी शिवराकडे हात जोडतो. रोज संध्याकाळी एक छोटीशी आशा मनात असते, कदाचित उद्या काहीतरी चांगलं होईल. पण मनात भीती असते, जर उद्याही तसंच काहीतरी झालं नाही तर. आणि आजचा त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुला स्वामींनी दिलंय. हो बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. स्वामी समर्थ कधीच उगाच आश्वासन देत नाहीत. त्यांचा प्रत्येक संदेश, प्रत्येक संकेत हाच सांगतो की आता काळ बदलतोय. तू खूप सहन केलंय, कधी आर्थिक अडचणी, कधी मनाच्या क्लेशांनी हतबल झालास, कधी नात्यांमध्ये तुटलेली विश्वासाची वीण. पण तरीही तू चालत राहिलास आणि हेच चालणं, हेच ध्येय आज तुझ्या पायाशी यशाचं फूल मांडणार आहे. आज स्वामी समर्थ म्हणतात, तू जे स्वप्न बघत होतास ना, त्याचं पहिलं पान उघडतंय आज. जे काम अडून राहिलं होतं, त्या नात्यांची गुंतागुंत सुटत नव्हती, जिथं सगळं थांबलं होतं, आज त्याला चाल सुरू होणार आहे. आणि ती गोड बातमी म्हणजे फक्त पैशाची, नोकरीची, व्यवसायाची नाही, ती मनशांतीची, समाधानाची आणि विश्वासाची आहे. बऱ्याच वेळा आपण गोंधळात असतो, एखादी बातमी चांगली आहे की नाही हे समजायला वेळ लागतो. पण जेव्हा स्वामी स्वतः सांगतात की गोड बातमी येणार आहे, तेव्हा कुठे शंका उरत नाही. बघ, आज सकाळपासून काहीतरी वेगळं वाटतंय ना, एखादी ऊर्जा, एखादं हलकं समाधान, तेच तर संकेत आहे. स्वामी समर्थ तुला विसरत नाहीत. तुझ्या प्रत्येक अश्रूची त्यांना जाणीव आहे. ज्यावेळी तू एकटं एकटं वाट होतं त्यावेळेस एखादी ते तुला पाठीशी होते. आणि आता जेव्हा वेळ आली आहे तुला गोड बातमीची, जेव्हा स्वतःच ते पुढे चालत आहेत, त्यांच्या चरणांनी तुला नवीन वाट दाखवायची आहे. कधी कधी वाटतं आपल्याला जे पाहिजे ते मिळेल का, पण आजचा दिवस वेगळा आहे. स्वामी स्वतः तुला सांगतायत, मिळेल रे बाबा, नक्कीच मिळेल. तुला जे हवं होतं तेच मिळेल. थोडं धीर धर, पण ही बातमी आज तुला मिळणारच. या शब्दांचा अर्थ खोल आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्यावर कृपा केली आहे. तू ज्याची वाट पाहतोस तीच गोष्ट आज घडणार आहे. मग त्या बातमीचं स्वरूप काहीही असो, ती नोकरी असो, मुलांचं लग्न असो, एखाद्या आजारातून मुक्ती असो, तुझं मन जिथं अडकलेलं होतं, आज त्या अडथळ्यांचा निकाल लागत आहे. या क्षणाला स्वीकार, कारण हा क्षण आहे तुझ्या बदलाचा. आजपासून तुझं नशीब उजळणार आहे. तुला वाटेल की सगळं एकदम कसं घडतंय, पण हेच चमत्कार नाहीत बाळा, ही तर स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वामी तुला म्हणतात, आजचा दिवस लक्षात ठेव. तुला कोणीतरी एखादी बातमी सांगेल, ती बातमी ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण यावेळी दुःखाने नाही तर आनंदाने. अशी गोड बातमी मिळेल की तू म्हणशील, स्वामी इतकं का दिलत, मी लायक होतो का? पण स्वामी म्हणतात, तू लायक होतास म्हणूनच वेळ लागली, तुला सिद्ध व्हावं लागलं. आता जे येणार आहे ते कायमचं आहे, ते वाऱ्यासारखं नाहीसं होणार नाही. तू असशील, तुला वाटेल आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालं, आणि खरंच होईल तसंच. कारण हे फक्त एक वाक्य नाही, गोड बातमी येईल तर ही तर आशीर्वाद आहे.
प्रमाण आहे की स्वामींनी स्वतः तो क्षण तुझ्यासाठी पाठवला आहे. आता तुला थांबायचं नाही, जिथं अडकलं होतं तिथं पुन्हा उभं राहायचं आणि ही गोड बातमी फक्त एक वेळेची नाही, ही तर नव्या प्रवासाची नांदी आहे. मनातली सगळी दडपण दूर कर. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्यांनाही उत्तर मिळेल, कारण स्वामी स्वतः म्हणतात, बाळा, तुझी वेळ आली आहे आणि ही वेळ यशाची, समाधानाची आणि चमत्काराची आहे. तुला वाटेल की आजचा दिवस वेगळा आहे आणि खरोखरच तो वेगळा आहे. आता फक्त मन लावून स्वामींचं स्मरण करत राहा, कारण प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड आता तुझ्या बाजूने घडू लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, ही गोड बातमी तुझं नशीब बदलणारी आहे. फक्त ऐकून शांत बसू नको, ती स्वीकार मनापासून, पूर्ण विश्वासाने. कारण काही वेळा आपल्याला आयुष्यात आनंद येतो, पण आपणच त्याचं स्वागत करत नाही. शंका, भीती किंवा जुना अनुभव आपल्याला अडवतो, पण स्वामी सांगतात, आता नाही, ही वेळ वेगळी आहे. तुला कुठेतरी वाट असेल, खूप वेळ लागला, खूप वाट बघावी लागली, पण स्वामी सांगतात, माझा प्रत्येक निर्णय योग्य वेळेवरच होतो. उशीर झाला असता तर पण अन्याय नाही. आता या गोड बातमीसाठी मन मोकळं कर, कारण ही बातमी नुसती एक घटना नाही, तर ही तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय आहे. किती वेळा तू रात्री झोपताना विचार करत असशील, हे सगळं कधी बदलणार माझं आयुष्य, कधी थोडं सहज होणार. स्वामी समर्थ या प्रत्येक क्षणी तुझं उत्तर ऐकत होते, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेत होते आणि आता ते तुला सांगतायत, बस झाली परीक्षा, आता सुरू होणार आहे ते तुझं यशाचं पर्व. आज जे काही घडेल ते तुला बदलून टाकेल. तू जिथं थांबलेला होतास तिथून तुला उचलून नव्या उंचीवर नेणार आहे. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तुला वाटेल की हे सगळं स्वप्नासारखं आहे, पण हे स्वप्न नाही, हे सत्य आहे, कारण हे स्वामी समर्थांच्या कृपेचं फळ आहे. तुला कोणी थांबवू शकणार नाही आता, कारण एकदा का स्वामींचा आदेश आला की कोणतीही शक्ती त्याला अडवू शकत नाही. तुला वाटेल की जिथं दारे बंद होती ती आता आपोआप उघडत आहेत, जिथं लोक पाठ फिरवत होते जिथं आता लोक स्वतःहून तुला मदतीचा हात देतात, हे सगळं चमत्कारासारखं वाटेल, पण हे सगळं तुझ्यासाठीच ठरवलेलं होतं. स्वामी तुला सांगतात, तुला वेळ यायला हवा होता आणि तो आलाय. आता तुझा चेहरा तेजस्वी होईल. ज्या लोकांनी तुला दुःख दिलं त्यांनीच तुझ्या आनंदाचा कौतुक करावं. इतकं मोठं यश तुझ्या पुढे उभं राहील. तुझ्या मनात जी इच्छा होती, जिच्या पूर्ततेसाठी तू रोज देवापुढे हात जोडलेस, ती इच्छा आता पूर्ण होत आहे. फक्त थोडं संयम ठेव आणि मन शांत ठेव, कारण ही गोड बातमी, ही प्रसन्नता वार्ता, ही तुझ्या आयुष्यात घडणारी घटना तुझ्या आयुष्याला दिशा देईल. स्वामी समर्थ कधीच चुकीचे आश्वासन देत नाहीत. ते जे सांगतात ते घडतंच. ज्यामुळे आज जेव्हा त्यांनी तुझ्या नानात एक शब्द घातले, त्या बाळा, आज तुला तीच बातमी मिळेल जिथे तू वाट पाहत होतास. तेव्हा ते केवळ शब्द नाहीत, ते भविष्य होतं. आता फक्त थोडा विश्वास ठेव आणि समजून घे की तुझ्या पाठीशी कोण आहे, कोण तुझ्यासाठी वेळ घालवते, तुझ्यासाठी नियोजन करते, ते म्हणजे स्वामी समर्थ. त्यांना तुझं दुःख माहीत आहे आणि आता त्यांना ते दुःख संपवायचं आहे. आजचं हे क्षण, हे स्वप्नासारखं वाटणं, ही अचानक आलेली गोड बातमी, हे सगळं तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तू मन लावून देवाच्या चरणी एक झुकलास आणि देवाने तुला त्याचं उत्तर दिले. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता जे घडतंय ना, हे केवळ आजच्यासाठी नाही, तर तुझ्या संपूर्ण आयुष्याला उजाळा देणारे आहे. ही गोड बातमी जी तुला आज मिळणार आहे इतकी खास आहे की तुझं मन पुन्हा एकदा जगण्याची उमेद घेऊन भरून येईल. कधी ना कधी सगळं थांबतं, मन मुंदळतं आणि आपल्याला वाटतं की काहीच शिल्लक राहत नाही. पण स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या प्रत्येक अश्रूचा मी हिशोब ठेवला आहे. आता त्यांचं उत्तर देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच ही बातमी, ही वेळ, हे क्षण आता तुला विसरता येणार नाही. ज्या गोष्टींपासून तू दूर गेलास त्या आता परत येणार आहेत. ज्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवणं थांबवलं तेच लोक आता तुझ्यावर अभिमानाने बघणार आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवू लागशील, कारण स्वामी समर्थ तुला सांगतायत, तू लायक आहेस बाळा. ही गोड बातमी केवळ बाहेरच्या जगाशी निगडीत नाही, ती आतल्या बादलाशी जोडलेली आहे. तुला मनात एक शांतता निर्माण होईल. त्या चिंतेच्या जागी आता आनंद आणि त्या उदासीच्या जागी समाधान येईल. आणि म्हणूनच हे क्षण खास आहेत. स्वामी समर्थ सांगतात, मी तुझ्या पाठीशी होतो आहे आणि पुढेही राहणार. आणि हेच वाक्य पुरेसं आहे, कारण
ज्या क्षणी आपण हे मानतो त्या क्षणी सगळी अडथळ्यांची साखळी तुटते. आपण मुक्त होतो आणि आज तसंच होणार आहे. आज तुला फोन येईल, एखादं पत्र येईल, एखादी व्यक्ती भेटेल आणि ती बातमी तीच बातमी असेल जिची तू मनापासून वाट पाहत होतास. आणि तेव्हा तू डोळे मिटून फक्त एकच गोष्ट म्हणशील, धन्य माझे स्वामी समर्थ. ही गोड बातमी तुला समृद्ध करेल, फक्त पैशाने नाही तर प्रेमाने, समाधानाने आणि शांततेने. तू हसशील, तुझं घर उजळेल आणि जे आजपर्यंत तुटलेलं वाटत होतं ते जोडलेलं वाटेल. आणि हे सगळं घडेल कारण स्वामी समर्थांनी सांगितलंय, आजचा दिवस तुझ्यासाठी आहे. हे क्षण जप, कारण असे क्षण रोज येत नाहीत. देवाची हाक रोज ऐकू येत नाही, पण आज ती तुला आली आहे. आणि आता तुझं काम आहे तिचं स्वागत करायचं आणि तिच्यावर विश्वास ठेवायचा. जी गोड बातमी तुला मिळणार आहे ती तुझ्या त्या जीवनात इतका मोठा बदल घडवून आणेल की तुला स्वतःचा विश्वास बसणार नाही. पण लक्षात ठेव, ही चूक नाही, ही कृपा आहे. हे तुझं सगळं कमावलं आहेस तुझ्या श्रद्धेने, तुझ्या सहनशीलतेने, तुझ्या न थकता चालत राहण्याने. आणि म्हणूनच आता स्वामी म्हणतात, उठ बाळा, तुझा काळ सुरू झालाय. जेव्हा ही बातमी तुझ्या कानावर येईल तेव्हा सगळं थांबेल, काळही, श्वासही, आणि फक्त तुझ्या मनात एक आवाज येईल, हे सगळं स्वामी समर्थांनीच घडवलं. स्वामी समर्थ म्हणतात, ही गोड बातमी फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या संपूर्ण घरासाठी आहे. ज्यांनीही तुझं दुःख पाहिलं, ज्यांनीही तुझ्या अश्रूंना साथ दिली, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे. आज जे काही घडणार आहे ते तुझं नशीबच नव्हे तर तुझं संपूर्ण आयुष्य उजळवेल. तुला असं वाटेल की एखादं स्वप्न प्रत्यक्षात उतरले, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे हे स्वप्न फक्त क्षणिक नाही, ते टिकणारं आहे. कारण हे केवळ चांगल्या काळाचं आगमन नाही, ही तर स्वामींच्या कृपेची नवीन सुरुवात आहे. तुझ्या घरात जिथे चिंतेचा वास होता तिथे आता गोड आनंद भरून राहील. या ओठांवर अनेक दिवस हसू नव्हतं तिथे आता हळूहळू हास्य फुलू लागेल. कारण स्वामी समर्थांची गोड बातमी म्हणजे घरात एक समाधान, शांतता आणि समृद्धीचं आगमन. या गोड बातमींना एक गोष्ट नक्की होईल, तू स्वतःला विसरून गेलेला जो विश्वास आहे ना तो परत येईल. तुला वाटेल, हो मी काहीतरी करू शकतो, माझंही आयुष्य बदलू शकतं, मीही आता आनंदानं जगू शकतो. स्वामी समर्थ तुला हे सांगतायत, तुझ्यातच ती शक्ती आहे जी आजवर झाकली गेली होती, आता ती बाहेर येणार आहे. आणि ही गोड बातमी म्हणजे त्या शक्तीचा प्रवेशद्वार आहे. हे क्षण जो तुझ्या मनात खोलवर जाऊन राहील, तो त्यांच्या सगळ्या आशा संपल्या होत्या त्यांच्यासाठी ही गोड बातमी आशेचा नवा किरण ठरेल. तुझा उदाहरण पाहून दुसरे लोकही उठतील, चालायला लागतील आणि म्हणतील, जे त्यांचं झालं ते आमचंही होईल. कारण ही बातमी फक्त तुझं नशीब नाही बदलणार, तर इतरांसाठीही प्रेरणा बनणार आहे. स्वामी समर्थ तुला हे सांगतात, तू यशस्वी होणं ही इतरांच्या श्रद्धेची उंची आहे. आणि म्हणूनच आज तुझ्या वाटेला आलेली गोड बातमी हजारो लोकांच्या मनात आशा निर्माण करेल. कधी ना कधी प्रत्येकजण अडचणीत असतो आणि प्रत्येकजण एखाद्या चांगल्या बातमीची वाट बघतो. पण स्वामी समर्थ म्हणतात, आज मी तुला निवडलं आहे तुझ्या जीवनात उजेड टाकण्यासाठी. आजपासून तुझं घर फुलून आणणार आहे, नाती गोड होणार आहेत आणि जिथं पूर्वी गैरसमज होते तिथं आता आपुलकीचं नातं निर्माण होईल. कारण ही बातमी एक चमत्कार नाही, ती स्वामींच्या आशीर्वादाने आलेलं एक नवं जीवन आहे. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, त्या दिवशी जेव्हा ही गोड बातमी आली तेव्हा माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. आणि खरंच त्या दिवसाची सुरुवात आज झाली आहे. स्वामी समर्थ तुला एकच सांगत आहे, ज्याच्यासाठी तू इतका काळ रडलास, प्रार्थना केलीस, श्रद्धा ठेवलीस, ती गोष्ट आज तुला भेटणार आहे. आता थांबू नको, ती गोष्ट हृदयाने स्वीकार. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, ही गोड बातमी तुला फक्त बाहेरून सुख देणार नाही तर आतूनही शांत करणार आहे. कारण बरेचदा जीवनात जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा ती आपल्याला फक्त आनंदाचं देत नाही, ती आपलं आयुष्य नव्याने समजण्याचं भानही देते. तुझे काही गेल्या काळात सहन केलं आहेस त्या प्रत्येक दुःखाचं आता उत्तर मिळणार आहे. आणि ते उत्तर हीच गोड बातमी आहे, जे तुला सांगेल की तुझ्या प्रत्येक थांबल्या क्षणामागे एक कारण होतं आणि प्रत्येक अश्रूमागे स्वामींची योजना होती. ही बातमी ज्या दिवशी तुला मिळेल त्या दिवशी तुला जाणवेल की आतापर्यंत सगळं जे झालं ते आवश्यक होतं. कारण त्या प्रत्येक पावलातून तुझं नवं भाग्य तयार होत होतं. आणि आता जेव्हा वेळ आली आहे, ती बातमी तुझ्या दारात येऊन उभी आहे, तेव्हा तू तिला ओळख. तीच ती वेळ आहे
जी तू मनोमन मागत होता. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या जीवनात अंधार जरी किती खोल असो, मी एक दिवा नक्की लावतो आणि ही गोड बातमी म्हणजेच तोच दिवा आहे, जो तुझं अंतःकरण उजळून टाकणार आहे. आता जेव्हा तू सकाळी डोळे उघडशील तेव्हा दिवस वेगळा वाटेल, हवा वेगळी वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं मन शांत वाटेल. कारण ज्यांचं ओझं मनात वाहत होतं ते आता उतरलेलं असेल. तुझं चालणं वेगळं होईल. आत्मविश्वास, आवाज, विश्वास, विचार सर्व काही बदलून जाईल. कारण ही गोड बातमी फक्त एखादी घटना नाही, ती एक वळण आहे, एक अशी दिशा आहे जी तुला उंचावर घेऊन जाणार आहे. स्वामी समर्थ तुला सांगतायत, आता तुला मागे वळून बघायचंय कारणच उरणार नाही. कारण पुढचे इतकं सुंदर असणार आहे की तुला भूतकाळ विसरायला आवडेल. ही गोड बातमी एखाद्या आशीर्वादासारखी तुझ्या आयुष्यात वाहत येईल. ती तुझं मन स्वच्छ करेल. जी मनातील भीती होती ती दूर होईल. जे अडथळे होते ते नाहीसे होतील आणि जो अंधार वाटत होता त्याच्या जागी एक गूढ पण प्रसन्न प्रकाश पसरेल. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ जेव्हा काही देतात तेव्हा फक्त गरज पूर्ण करत नाही, ते संपूर्ण जीवनच बदलून टाकतात. त्यामुळे ही गोड बातमी तुझं फक्त एखादं स्वप्न पूर्ण करणारी नाही, ती तुला तुझी खरी ओळख करून देणारी आहे. एक वेळ येईल जिथे तू स्वतःशी शांत बसून म्हणशील, मी किती भाग्यवान आहे आणि यात स्वामींनी माझी मागणी पूर्ण केली. आणि मग तुला कोणीच गरज भासणार नाही, कारण तू त्यांच्याशी एक नातं तयार केलं आहेस, श्रद्धेचं, प्रेमाचं आणि कृपेचं. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा तू हतबल होतास तेव्हा मी तुझ्या पाठीशी होतो आणि जेव्हा तू पुन्हा उठलास तेव्हा मीच तुझा हात धरला. आता जेव्हा तू यशाच्या शिखराकडे जाशील तेव्हा देखील ते स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील. ही गोड बातमी म्हणजे तुझ्या सगळ्या वाट पाहण्याचं संपूर्ण उत्तर आहे. की तुला पुन्हा एकदा सांगते की विश्वास ठेवलास पुन्हा आज कृपा मिळते. रडलास म्हणून आज हसू फुलते. झुकलास म्हणून आज डोकं वर होते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, ही गोड बातमी म्हणजे मी तुला दिलेला वचनाचा आशीर्वाद आहे. ही अशी वेळ आहे जिथं आकाशातली प्रत्येक किरण तुझ्यावर पडतोय, जिथं संपूर्ण सृष्टी तुझ्या आनंदासाठी सजली आहे. तू आज जे ऐकणार आहेस, ते अनुभवणार आहेस, हे काही सामान्य नाही, ते दैवी आहे. आजपासून तुझ्या जीवनात नवे वारे वाहतील. जी दारे बंद होती ती अचानक उघडतील. जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हते तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुला स्वतःवर पुन्हा प्रेम वाटू लागेल. स्वामी म्हणतात, मी तुला अंधारातून चालवत आणलंय फक्त उजेड दाखवण्यासाठी. त्यामुळे ही बातमी म्हणजे एक प्रकाश किरण आहे, जो तुझ्या जीवनातील सगळ्या छायांना दूर करणार आहे. कधी वाटायचं ना की हे सगळं मी एकट्याने कसं पार करावं, पण आता त्या प्रश्नांचं उत्तर समोर येणार आहे. कारण ही गोड बातमी तुला सांगणार आहे की तू एकटाच नव्हता. स्वामी समर्थ कायम तुझ्या सोबत होते. हे जे घडतंय त्यांची तुलना तुला कोणत्याही मागच्या अनुभवाशी करता येणार नाही. कारण यावेळी केवळ परिस्थिती बदललेलं असं नाही, तर तुझं संपूर्ण जीवन दृष्टिकोन आणि जगण्याची पद्धतच बदलून जाईल. आजपासून तुझ्या प्रत्येक दिवसात एक नवा अर्थ असेल. सकाळची सुरुवात केवळ चहा किंवा कामाने नसेल, ती सुरू होईल स्वामींच्या आभाराने. कारण तू जाणशील, माझं आयुष्य आता त्यांच्या कृपेने फुलायला लागलं आहे. घरात जिथे शांतता नव्हती तिथं आता देवाचं वासस्थान वाटेल. नात्यात जिथं तुलटतेपण होतं तिथं आता आपुलकी निर्माण होईल. शरीरात जिथे थकवा होता तिथं आता नवं चैतन्य येईल. आणि मनात जिथं प्रश्न होते तिथं आता उत्तर मिळतील. ही गोड बातमी म्हणजे स्वामी समर्थांचा पवित्र स्पर्श आहे. जसं एखाद्या झाडाला पाणी घातलं की ते पुन्हा बहरतं, तसंच हे आशीर्वादांचं पाणी आज तुझ्या जीवनात ओसंडून वाहणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेवला होतास म्हणून मी तुला आता विसरणार नाही. मी तुला प्रत्येक पावलावर साथ देईन आणि या गोड बातमीनंतर तुला कधीच मागे वळून बघायची गरज पडणार नाही. एक वेळ अशी येईल जिथे तू म्हणशील, कितीही वळण आली असतील पण मी थांबलो नाही, कारण माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ होते. आणि हाच विश्वास, हेच बळ तुझं खऱ्या अर्थानं जीवन घडवेल. स्वामी समर्थ जेव्हा एकदा आश्वासन देतात तेव्हा तो शब्द आकाशात कोरलेला असतो. आणि आज ते म्हणतात, तुला ज्या वाटेत होती तीच गोष्ट आज घडणार आहे. मग शंका कशाची, भीती कशाची? उभं राहा आत्मविश्वासानं, कारण ही वेळ तुझी आहे. स्वामी म्हणतात, ही गोड बातमी केवळ एकदाच घडून थांबणारी नाही बाळा, ही तर सुरुवात आहे.
माझ्या अखंड कृपेची, तुझ्या सततच्या यशाची ही अशी गोष्ट आहे जी एकदा मनात उतरली की ती तिथे कायमची राहते आणि जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथं पुन्हा संकट थांबत नाही, ती मागे फिरतात. आजपासून तू अनुभवशील की आयुष्य दररोज थोडं थोडं चांगलं होते. सकाळचा सूर्योदय जणू केवळ तुझ्यासाठी होतोय. एखादं अडकलेलं काम अचानक मार्गी लागतंय. जिथं नकार मिळायचे तिथं आता हो एक येऊ लागतोय आणि आता मनात सतत एक गूढ शांतता वाटते. जणू कोणीतरी अदृश्य रूपानं तुझ्या पाठीशी चालते. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्यासाठी चालतोय बाळा, तू फक्त पुढे पाऊल टाक. हीच ती गोड बातमीची खरी किमया, ती तुझ्या अंतरंगात विश्वास निर्माण करते. तो विश्वास जो एखाद्या वादळालाही तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाही. या गोड बातमीनंतर तुला असे अनुभव येतील जे फक्त शब्दात नाही तर भावनात समजतील. एखादी गोष्ट मनात येईल आणि ती लगेच घडेल. एखाद्या व्यक्तीला विचार करशील आणि ती स्वतःहून भेटायला येईल. हीच तर कृपा आहे, स्वामींच्या अदृश्य हाताने चालवलेलं तुझं नवजीवन. संपूर्ण जग तरी तुझ्या विरुद्ध गेलं तरी एक आश्वासन कायमचं तुझ्या सोबत असेल. स्वामी समर्थ आहेत आणि ते म्हणतात जेव्हा जेव्हा पराभव असतोच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझी प्रत्येक सकाळ एक नवीन शुभवार्ता घेऊन येईल. प्रत्येक रात्र तुझ्या मनात समाधानाचा श्वास असेल. जिथे काळजी होती तिथे आता विश्वास फुललेला असेल आणि हे सगळं घडेल कारण तुझं नशीब आता स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडलेलं आहे. एक एक करून सगळं मिळू लागेल. जे गमावलेलं होतं, जे दुरावलेलं होतं, जे अजून मिळालंच नव्हतं, पण यावेळी ते सगळं टिकेल कारण हे स्वामी समर्थांच्या कृपेने फळ असेल. हे तर केवळ सुदैव नाही, ते भाग्य, कृपा आणि आध्यात्मिक सन्मान असेल. कधी तू डोळे मिटून विचार करशील, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? आणि आतून शांत आवाज येईल, हो बाळा, हे खरंच आहे आणि हे फक्त सुरुवात आहे. या गोड बातमीमुळे तुझं मन इतकं स्थिर होईल की एखाद्या वादळासमोरही तू न डगमगता उभा राहशील. तुला माहीत असेल, स्वामी समर्थ पाठीशी आहेत, मग जगातला कोणतंही संकट फार काळ टिकू शकत नाही. आता तुला मागे वळून बघायचं कारण नाही. आता तुला काहीतरी नव्याने करावंसं वाटेल, जे फक्त तुझ्यासाठी नाही तर इतरांसाठी आशेचं कारण ठरेल. तू त्या गोड बातमीचा उपयोग इतरांचं आयुष्य उजळवण्यासाठी करशील आणि तेव्हाच तुला खरी अनुभूती येईल की स्वामींची कृपा ही केवळ वैयक्तिक नव्हे, ती सार्वत्रिक आहे. आजपासून तुझं नाव, तुझं स्थान आणि तुझा मार्ग बदलणार आहे आणि या सगळ्याच्या मुळाशी एक गोष्ट असेल, ती गोड बातमी, ती स्वामी समर्थांनी तुला स्वतः दिली. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील संध्याकाळ आता उजेडाने भरून जाणार आहे. जिथे आता अंधार आहे तिथेच उद्याची पहाट उमलणार आहे. बघ, इतका काळ तू स्वतः वाट पाहत होतास त्या सुखद क्षणाचा, तो आता खूप जवळ आलाय. ते फक्त स्वप्न नाहीये, हे फक्त तुझी कल्पना नाहीये, हे स्वामी समर्थांचे वचन आहे. मनात कितीही शंका असू दे, काळजी असू दे, भीती असू दे, त्या सर्वाला बाजूला ठेव. कारण या क्षणी, यावेळेस स्वामी तुझ्याशी बोलत आहेत. ते सांगत आहेत, बाळा, जी बातमी तू हृदयात साठवून बसलायस, जिच्या आठवणीने डोळे ओले झालेत, ती प्रत्येक प्रार्थनेत तू मागितलीस, तीच बातमी आता तुझ्या दाराशी येऊन थांबली आहे. आता मागे वळून बघू नकोस. तुझं भूतकाळ आज झोपलं आहे आणि या भविष्यात फक्त आनंदाचं स्वागत करायचं आहे. स्वामींनी जे ठरवलंय ते कोणीही बदलू शकत नाही आणि त्यांनी ठरवलंय की आज तुला त्या गोड बातमीचा आशीर्वाद द्यायचा आहे. तिथे सर्व वाट बंद झाल्या तिथे एक नवा रस्ता आज उघडणार आहे. जो रस्ता तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत नेल. स्वामी म्हणतात, जे हात पसरलेले होते आर्ततेने, त्यांच्यावर आता कृपेचा वर्षाव होणार आहे. तुला जे हवं होतं, ते नोकरी असो, पैशाची मदत असो, वैवाहिक सौख्य असो, अप्रत्ययप्रिय असो, एखादी गुंतवणूक असो, व्यवसायात यश असो, ती प्रत्येक गोष्ट आज हळूहळू तुझ्या ओंजळीत पडायला लागेल. एक एक पायरी आता चढायला लागेल आणि बघ, तुला जाणवेल की काहीतरी हलतंय, काहीतरी घडतंय. तुझ्या मनात शांती येईल, डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचं नसेल, ते आनंदाचे अश्रू असतील. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जी गोड बातमी तुझं आयुष्य बदलेल ती आज तुला मिळेल. हा क्षण आहे. मन लावून नमस्कार कर आणि स्वतःला सज्ज कर, कारण स्वामींचा आशीर्वाद तुला स्पर्श करतोय. स्वामी समर्थ म्हणतात, बरं, आतापर्यंत जे काही सहन केलं आहेस, त्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक अपमानाचा, प्रत्येक अपयशाचा हिशोब आता तुला परत मिळणार आहे आणि तोही दुहेरी आनंदात. आता जे चाललं आहे ते सगळं बदलणार आहे. जे तुला मिळत नव्हतं ते हुलकावणी देत होतं, जे वाट बघायला लावत होतं
ते सगळं आता तुझ्या जवळ चालून येणार आहे. स्वामींची ती वेळ आली आहे जिथे ते म्हणतात, आता माझ्या लेकराचं दुःख संपलं पाहिजे. त्यांच्या ओंजळीत मी गोड बातमी टाकलीच पाहिजे. म्हणून बघ, तुला एखादा फोन कॉलवरून, चिठ्ठीतून, एखाद्या माणसाच्या तोंडून, अचानकपणे एखाद्या घडामोडीतून अशी काही बातमी मिळेल की तुला वाटेल हे खरंच घडलंय का? पण हो, ते खरंच घडले, कारण स्वामींनी ठरवले. कधी-कधी आपण खूप काळ वाट पाहतो आणि मनात शंका निर्माण होतो की हे खरंच घडेल का? माझ्यासोबत हे का घडत नाही? पण हे लक्षात ठेव, जेवढा वेळ लागतो तेवढाच मोठा आशीर्वाद मिळतो. आणि आता तुझ्या आयुष्यात जे काही येणार आहे ते एवढं मोठं असेल की तुला सगळं विसरून जायला लागेल. आजचा दिवस वेळ लागेल आहे. आजच्या दिवसात सूर्योदय हे फक्त एक नवीन सकाळ नाही, तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची नवीन सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, माझ्या लेकराला जे हवं होतं ते त्याला आज मी स्वतःहून देणार आहे. पैसा, प्रतिष्ठा, नोकरी, सौख्य, आरोग्य, समाधान, प्रेम, यश हे सगळं आता तुझ्या दिशेने येऊ लागलं आहे. तू फक्त थांब, विश्वास ठेव आणि शांतपणे या गोड बातमीचं स्वागत कर. कारण स्वामी समर्थ तुझ्या घरात पाऊल ठेवत आहेत. त्यांच्या पावलांनी आल्याबरोबर तुझ्या जीवनात आनंदाचा झरा वाहू लागेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मागे उभा आहे. आता तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आजपासून तुझ्या प्रत्येक दुःखाला मी स्वतः सामोरे जाणार आहे आणि तुला देणार आहे फक्त गोड बातम्या, गोड अनुभव आणि गोड दिवस. बघ, कोणीतरी तुझं नाव घेऊन तुझ्या कष्टांची दखल घेत आहे. कोणीतरी तुला शोधत आहे. जणू काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवाने पाठवलेला दूत आहे. ही वेळ तुझी आहे, ही संधी तुझी आहे आणि हे क्षण हे तुझ्या आयुष्याचं वळण आहे, जिथून केवळ वर जाण्याचा मार्ग आहे. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्याची दिशा मी ठरवतो. आता तुझं दुःख माझं, तुझे यश माझं आणि तुझं हसू हे माझंच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता केवळ जेवढं तू सहन केलंय त्याचं पूर्ण फळ तुला मिळणार आहे. काही वेळा दुःख असं वाटतं की आयुष्य थांबलंय, पण सत्य हेच आहे की त्या दुःखांच्या मागे सुखाची दार उघडण्याची वेळ येते आणि ती वेळ आता तुझ्यासाठी आली आहे. तू जिथे हरलास असं वाटलं होतं, तिथेच तुला यशाचा विजयनाद ऐकायला मिळेल. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच आता तुझ्या यशाला वाकून सलाम करतील. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला आज एक अशी बातमी मिळणार आहे की तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तुझ्या हृदयात जी इच्छा इतक्या काळापासून आहे, जिची वाट तू रोज स्वप्नात बघतोस, ती इच्छा पूर्ण होण्याचा आज दिवस आहे. देव तुझी परीक्षा घेत होता. तू प्रत्येक प्रसंगात संयम बाळगला, विश्वास ठेवला, प्रार्थना केली. आता त्याचं फळ तुला मिळणार आहे. कधीकधी आपल्याला वाटतं की स्वप्न खूप दूर आहे, पण ते स्वप्न खरं करायला स्वामी समर्थ स्वतः तुला साथ देणार आहेत. एखादं काम जे खूप अडून पडलंय, ते पूर्ण तर होणार नाही असं वाटत होतं, ते काम अचानक पूर्ण होईल. एक फोन कॉल, एक चिठ्ठी, एक व्यक्ती, एक संधी आणि तुझ्या आयुष्याचा प्रवास बदलून जाईल. आणि याचाच प्रारंभ आजच्या दिवसापासून होणार आहे. आज सकाळपासून तुझ्या मनात एक वेगळं समाधान आहे ना, तो समाधान माझ्या उपस्थितीचं चिन्ह आहे असं स्वामी सांगतात. तुझ्यावर जे संकट होतं ते मी दूर केले आणि आता केवळ समाधान, भरभराट आणि आनंद तुला स्पर्श करणार आहेत. तू मनापासून माझं नामस्मरण केल्यास, माझ्यावर विश्वास ठेवलास, म्हणून मी ठरवले की तुझ्या जीवनात असा बदल घडवून आणायचा की तुला पुन्हा कधीच मागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही. जिथे आता तू आहेस तिथून थेट तुझ्या स्वप्नांच्या उंच शिखरावर तुला पोहोचवायचं काम माझं आहे. आणि हे सर्व ऐकताना तुझ्या हृदयात जर खरंच भाव आहे, श्रद्धा आहे, तर या क्षणालाच एकदा डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण कर. कारण पुढील काही तासात अशी गोष्ट घडेल की तुला स्वतःला विश्वास बसणार नाही की खरंच ही गोड बातमी माझ्यासाठी होती का. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता तुझं काळ भविष्य उजळून निघणार आहे. जे तुला अनेक वर्ष नाकारलं गेलं, जे तुला मिळायला हवं होतं पण उशिरा होत होता, ते सर्व काही एका मागोमाग एक येणार आहे. ही केवळ सुरुवात आहे. आजचा दिवस तुला जाणीव करून देईल की स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, तर एक नवं चैतन्य आहे. जेव्हा तू मन लावून त्यांना हाक मारतोस, तेव्हा ते संपूर्ण विश्व हलवून तुझ्यासाठी रस्ता तयार करतात. तू या सगळ्यापासून थोडा वेळ शांत अनुभवतोस ना, काहीतरी चांगलं होणार याची जाणीव होते ना, हेच तर माझं आगमन आहे. बाळा, मी आलोय तुझ्या दारात. तुझ्या नशिबात जे प्रश्न तुला इतक्या काळापासून त्रास देत होते, त्याची उत्तर एका मागोमाग एक मिळणार आहेत. विश्वास ठेव, थोडा धीर ठेव.
कारण जेव्हा मी साथ देतो तेव्हा चमत्कार केवळ शक्यता राहत नाही, ती एक निश्चितता बनते. आणि आज तुझ्यासमोर अशी एक बातमी येईल, कदाचित एखाद्या फोन कॉलच्या रूपात, एखाद्या अचानक भेटणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा एखाद्या अचानक आलेल्या संधीच्या रूपात, जी संपूर्ण आयुष्य उलथून टाकेल. तू जिथं अडकलेलास, जिथं आता वाट बंद वाटली होती, तिथूनच पुढचा रस्ता अचानक उघडा होईल. तू फक्त तुझं मन शांत ठेव आणि माझं नाम घेत राहा. स्वप्न बघणं सगळे करतात, पण जेव्हा त्या स्वप्नावर श्रद्धा ठेवली जाते तेव्हा ते वास्तवात उतरतात. आणि तू ती श्रद्धा ठेवलीस, म्हणून आता माझं माझं काम आहे की तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करून दाखवायचं, अगदी वेळेवर, अगदी योग्य क्षणी. आजपासून जेवढं तुझं मन मागेल तेवढं विश्व तुला देण्यासाठी सज्ज झाले, कारण मी आता तुझ्या पाठीशी उभा आहे. कुठलीही भीती, कुठलाही अडथळा आणि तुला स्पर्शही करू शकणार नाही. तू चालत राहा आणि बघ तुझ्या पावलांखालून भाग्य कसं उगम पावले लागतंय. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ एक लक्षात ठेव, जेव्हा काळ कठीण असतो तेव्हा माझं अस्तित्व अजून जवळचं असतं. तू रडतोस, तू चिंता करतोस, पण त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबामागे माझा हात ठेवलेला असेल. तुला जाणवतं नाही, पण मी तुला पाय घरून एक न देता प्रत्येक वेळी सावरते. आणि आता तर मी उघडपणे तुझ्या प्रत्येक समोर आलोय, हे सांगण्यासाठी की तू जिंकणारच आहे. ही गोड बातमी जी तुला आज मिळणार आहे ती फक्त एका गोष्टीची नाही, ती अनेक बंद दार उघडण्याची चावी आहे. आजपर्यंत जे काही अडवून ठेवलं गेलं, जे तुला हक्क असूनही नाही मिळालं, जे आता ओघने येणार आहे, इतकं की तुला स्वतःला विचारावं लागेल, हे खरंच घडतंय का? हे स्वप्न तर नाही ना? पण हो बाळा, हे खरंच आहे, आणि हे सगळं माझ्या कृपेने, तुझ्या विश्वासाच्या जोरावर. तुझं प्रेम अपूर्ण राहिलं होतं ना, जिची वाट तू कितके दिवस बघत होतास, ती माणूस, ती संधी, ती साथ आता तुझ्या जीवनात येणार आहे. तुला जावेल, तुला वाटेल होतं की मी एकटाच आहे, तेव्हाच मी तुझ्यासोबत सावलीसारखा उभा होतो. आणि आता ते एकटेपण मी संपवतो. तुझं मन भरून टाकणारं प्रेम, आधार आणि साथ तुला मिळणार आहे. तुझ्या पैशाच्या चिंतेनं रात्री झोप लागत नव्हती ना, आता त्या काळजांना मी पूर्ण विराम देतोय. कारण जी बातमी तुला मिळणार आहे ती केवळ संधी नाही, ती समृद्धीचं दार आहे. एवढं पैसे येईल, एवढ्या संधी उघडतील की तुला वाटेल, मी इतकं का मागितलं, मी आणखी मागायला हवं होतं. पण काळजी करू नकोस, स्वामी समर्थ आहेत ना. तू जितकं मागशील त्याच्या दुप्पट देण्याची तयारी माझी आधीच झाली आहे. तू एवढं काही सहन केलंस, त्याची भरपाई आता केवळ वेळ देणार नाही, पण आता या फक्त वेळ नाही, ती स्वतः तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे. बघ बाळा, जसा पहाटेचा सूर्य अंधार पळवतो, तसाच तुझ्या आयुष्यातला सकाळ अंधार आता पळवणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझी वेळ आली आहे आणि या वेळेवर आकाशही तुझ्यासाठी झुकणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ज्याच्यावर वेळ येते त्याच्यात ताकद निर्माण होते. तू ती वेळ सहन केलीस, तू अपमान पचवलेस, तू रात्री जागून देवाचं नाव घेत राहिलास, तू एकट्याने डोंगरासारख्या अडचणी पार केल्या, आणि म्हणूनच आज मी तुला खास भेटायला आलोय. ही वेळ, ही आजचीच वेळ तुझ्या जीवनात अमूल्य ठरणार आहे. आजपासून एक नवीन पर्व सुरू होते, ज्यात तुझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण विजयाचा ठरेल. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी तुला मदतीऐवजी टोमणे दिले, त्या सर्वांसमोर तुझा उदय होणार आहे. हे केवळ तुला यश मिळाल म्हणून नाही, तर माझ्या कृपेने तुला मिळणाऱ्या आशीर्वादाने ते विस्मित होणार आहे. तुझं यश इतकं मोठं असेल की जे तुला पाहून स्वतःवर शंका घेतील. बाळा, आजपासून प्रत्येक सकाळ तुला एक नवीन संधी घेऊन येईल. प्रत्येक सायंकाळ तुला समाधान देऊन जाईल, आणि प्रत्येक रात्री मी तुझ्या उशाशी सावध उभाच असेन, हे पाहण्यासाठी की तुला काही हवं आहे का. तुझ्या इच्छा आता माझ्या मनाला बसल्या आहेत, मी त्या पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. तुझं आयुष्य बदलणार आहे, हे तेही हळूहळू नाही, एकदम चमत्कारासारखं. जसं एखाद्या ओसाड जमिनीवर अचानक झाड उगम पावतात आणि फुलं उमलतात, तसं तुझ्या जीवनात आनंद फुलणार आहे. प्रत्येक क्षेत्रात पैसा, प्रेम, मान सन्मान, आरोग्य, सर्व काही तुला मिळणार आहे. कारण आता वेळ तुझी आहे. आणि स्वामी समर्थ जेव्हा एखाद्या भक्तासाठी वेळ ठरवतात, तेव्हा आकाशातले तारेही त्या भक्तासाठी चमकतात. अजून थोडं संयम ठेव, तुला मिळणाऱ्या बातमींचं रूप खूप मोठं आहे. तुझं आयुष्य एका दिवशी, एका निर्णयाने, एका संधीने पूर्ण बदलून टाकणार आहे. आणि हीच ती वेळ आहे, हीच ती घडी आहे, आणि ही मी स्वामी समर्थ तुला सांगतोय. हे एक मनावर घे,
कारण आता तू जे मागे वळून पाहणार नाहीस. तुझा मार्ग फक्त पुढे जाण्याचा आहे, विजयाच्या दिशेने, यशाच्या प्रवाहाकडे. बाळा, तू जे दुःख आजवर पचवलंस त्याला मी पाण्यासारखं पाहिले. तू कोणालाही दोष दिला नाहीस, कोणावर राग काढला नाहीस, कोणाला शाप दिला नाहीस. आणि हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कारण याचं मन शांत असतं. ज्यांचं मन देवावर विश्वास ठेवतं त्याच्यावर स्वामी समर्थ आपल्या आशीर्वादांचे छत्र ठेवतात. तुझ्या हृदयात जी इच्छा आहे ती मी तुला जाणवते आणि ही श्रद्धा आता फळ देणार आहे. तुझ्या घरात ज्या वस्तू तुटल्या होत्या, ज्या गोष्टी हरवल्या होत्या, जिथे शांतता हरवली होती तिथे आता भरभरून समृद्धी येणार आहे. त्या मायेच्या मनांप्रमाणे एकामागून एक चांगल्या घटना तुझ्या जीवनात घडत जाणार आहे. अगदी अशा की तूही थक्क होशील आणि मनात म्हणशील, हे सगळं खरंच माझ्यासोबत घडतंय का? पण हो बाळा, हे सत्य आहे. स्वामी समर्थांचं वचन आहे. तुझं आयुष्य आता केवळ जगायचं नाही तर साजरं करायचं आहे. कारण तुझं जीवन आता प्रेरणा ठरणार आहे इतरांसाठी. तुला पाहून इतर लोक देवावर विश्वास ठेवू लागतील. तुला पाहून लोक म्हणतील, जो देवावर विश्वास ठेवतो त्याचं काही वाईट होत नाही. तुझा प्रवास आता भक्तीपासून चमत्काराकडे, अंधारापासून प्रकाशाकडे, अश्रूंपासून हसण्याकडे होत चाललाय. हे लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी. फक्त थोडं मन शांत ठेव. फक्त तुझ्या श्रद्धेचा दिवा विझू देऊ नकोस, कारण तोच दिवा तुला उजेड देणार आहे. तोच दिवा तुला मार्ग दाखवणार आहे. तू जिथे थांबतोस तिथे मी चालायला सुरुवात करतो. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं जीवन सोनं करतो. एक दिवस असा येईल की तू आभाळाकडे पाहशील आणि मनात म्हणशील, स्वामी तुम्ही खरंच आहात. आणि त्याच दिवशी तू समजशील की तुझं सगळं जीवन मी चालवतो होतो. तुला फक्त वाट चालायची होती आणि आता ती वाट तुला स्वप्नांहूनही सुंदर ठिकाणी घेऊन जाणार आहे. बाळा, आता तुला मागे वळून पाहायची गरज नाही, कारण जे हरवलं ते हरवलेलं राहत नाही. जे तुला परत मिळणार आहे नव्या रूपात, नव्या आनंदासह, नव्या चमत्कारासह. तुझ्या नशिबाची जी पाने आता उलगडत आहेत ज्यावर फक्त यश, समाधान, प्रेम आणि कृपेचा शब्द लिहिलेला जाणार आहे. प्रत्येक दिवस एक नवा वरदायिनी अध्याय घेऊन येणार आहे. ज्यांनी तुला नाकारलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तेच लोक आता तुला मान देतील. तुला विचारतील, तुझं गुपित काय? आणि तू फक्त एकच उत्तर देशील, स्वामी समर्थ. कारण तुझ्या यशामागे, तुझ्या शांततेमागे, तुझ्या सुखामागे त्यांचीच कृपा असणार आहे. आणि ही कृपा अशी असेल की जी एकदाच नाही तर जन्मोजन्मी तुला साथ देईल. घरातली जी दारं आज बंद आहेत, जी एकामागून एक उघडायला सुरुवात होतील, जिथे वाट होत होती ती आता काही शक्य नाही, तिथूनच आशेचा किरण उमटेल आणि त्या किरणातच तुला तुझं खरं जीवन दिसेल. तर एक सुंदर, शांत, समृद्ध आणि स्वप्नवत जीवन, जे तुला फक्त आशीर्वादानेच नाही तर तुझ्या श्रद्धेमुळे मिळालं आहे. तुझ्या हातातली ओंजळ आता रिकामी राहणार नाही, कारण आता प्रत्येक क्षणी त्यात स्वामींचा अमृत भरत जाणार आहे. प्रत्येक श्वासात त्यांच्या नावाचं जप असेल आणि त्या जपात इतकी शक्ती असेल की सगळे अडथळे वितळून जातील. कोणतीही अडचण, कोणतीही चिंता, कोणतेही त्रास स्वामींच्या कृपेने क्षणात नाहीसा होईल. बाळा, आता वेळ आली आहे. डोळे मिटून फक्त मनातून स्वामींना हाक दे. मनातलं सगळं ओझं त्यांच्या चरणी टाक, कारण ते म्हणतात, बाळा तू जेव्हा मला हाक मारतोस तेव्हा मी धावत येतो. आणि माझं येणं म्हणजे फक्त तुझ्या प्रश्नांचं उत्तर नाही, तुझ्या जीवनाचा नव्याने प्रारंभ असतो. आणि म्हणूनच आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन उजाड आहे, जिथे प्रत्येक क्षणात तुला स्वामींचा चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. आता जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुला वाटेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुझ्यासोबत चालत आहे. आणि हो, ती शक्ती म्हणजेच स्वामी समर्थांची कृपा आहे. ज्या क्षणी तू थकून जगशील त्या क्षणी ती शक्ती तुला आधार देईल. जिथे तुला वाटेल की आता रस्ता नाही, तिथे ती शक्ती नवीन मार्ग निर्माण करून देईल. आणि जिथे तू एकटं वाटेल तिथे त्या शक्तीचा स्पर्श तुला म्हणेल, बाळा मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या घर जे कधी काळी शांतपणापासून दूर गेलं होतं, आता त्या घरात स्वामींच्या कृपेने अशी शांती नांदेल की प्रत्येक दारातून फक्त आनंद, प्रेम आणि समृद्धी आत येईल. घरातले भांडणं, चिंता, आर्थिक अडचणी एका मागून एक सगळ्या नाहीशा होतील. कारण स्वामी समर्थ जेव्हा पावलोपावली साथ देतात तेव्हा संकट टिकत नाही. घरातल्या भिंतींसुद्धा त्यांच्या नामस्मरणाने तेजस्वी होतील. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करत होतास ती आता दूर जाणार नाही. उलट ती स्वप्न तुला शोधत तुझ्या दारापर्यंत येतील. जेव्हा लोक म्हणतील हे शक्य नाही, तेव्हा तुझं यश
त्या लोकांची नजर बदलून टाकेल, कारण तुझ्या मागे आता केवळ प्रयत्न नाही तर स्वामींचा आशीर्वाद सुद्धा उभा आहे. आणि हा आशीर्वाद म्हणजे एका साध्य माणसाचा दैव उजळणारी जादू आहे. तुझ्या चेहऱ्यांवरचा गोंधळाचा सावट आता एका दिव्य तेजात बदलणार आहे. लोक तुझ्याकडे पाहून प्रेरणा घेतील. तुझ्या आयुष्याची गोष्ट ऐकण्यासाठी लोक रांगेत उभे राहतील आणि त्यांना तू एकच सांगशील, मी काहीच केलं नाही, फक्त श्रद्धा ठेवली आणि स्वामी समर्थांनी माझं सगळं जीवन बदलून टाकलं. स्वामींच्या दरबारात कोणताही कर्ज फटत नाही, कोणतीही विनंती दुर्लक्षित राहत नाही. फक्त तू मनापासून त्यांना हाक दे आणि मग बघ, जे तुला वाटतं अशक्य आहे ते क्षणात शक्य होतं. कारण स्वामी समर्थ फक्त नामघोषात नसतात, ते तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये, प्रत्येक हाकेमध्ये आणि प्रत्येक श्रद्धेच्या कणाकणात असतात. आता तुझं आयुष्य म्हणजे केवळ दिवस काढणं नाही, तर प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेला एक सण होईल. सकाळी डोळे उघडतात तुझ्या मनात जेव्हा स्वामींचं स्मरण येईल, तेव्हा दिवसभर तुझ्या पायगल्यांचा एका रस्ता आपोआप उभा होईल, सोपा होईल. तुझ्या मनात जेव्हा असुरक्षतेची भावना डवलते, तेव्हा स्वामींचं नाव घेताच अशी शक्ती अंगात संचारतील की जगातल्या कोणत्याही अडचणीला तू मनापासून माझी काहीच असं म्हणत पार करशील. कधी काळी ज्यांनी तुला कमी लेखलं, जे म्हणाले की त्यांचं काहीच होणार नाही, तेच लोक आता तुझं कौतुक करतील, तुझ्या यशाच्या कथा सांगतील आणि स्वतःला तुझ्यासारखं घडवण्याची इच्छा व्यक्त करतील. कारण आता तुझं यश फक्त तुझ्या मेहनतीचं नसणार, तर ते स्वामींच्या समर्थांच्या अदृश्य पाठिंब्याचं उदाहरण असेल. जेव्हा श्रद्धा आणि आशीर्वाद एकत्र येतात, तेव्हा साधं आयुष्यही असामान्य होऊन जातं. आणि या सगळ्या तू एक गोष्ट विसरू नकोस, तुझं मन हे स्वामींचं मंदिर आहे, जिथे जेव्हा तू भक्तीने एक दीप लावतोस, तेव्हा त्या उजेडात संपूर्ण तुझं भविष्य प्रकाशमान होतं. काळ कितीही गडद असतो, एक छोटा श्रद्धेचा दिवा तो दूर करू शकतो. आणि हा दिवा लावण्यासाठी तुला फक्त एक गोष्ट करायची आहे, दररोज मनापासून स्वामींचं नामस्मरण. जेव्हा घरात आर्थिक अडचण येते, तेव्हा विश्वास डळमळतो, मन घाबरतं, पण हा सण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो. त्यांच्या नावाचा एकही मंत्र व्यर्थ जात नाही. आज तुझ्या घरात पैसा नसेल, पण उद्या स्वामींमुळे त्या घरात इतकी समृद्धी नांदेल की तुला स्वतःला आश्चर्य वाटेल. त्यांचं नाव घेताना स्वामी कृपा करा असं म्हणताना तुझ्या आतून जी भावना निघते, ते साक्षात ब्रह्मांचं आव्हान असतं. कोणत्याही अंधारातून तुला बाहेर काढणारे, कोणत्याही वेदनेतून तुला शांत करणारे, कोणत्याही फक्त एक गोष्टी शक्य करणारे जर कोणी असतील, तरी ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ आहेत. त्यांचं नाव घे आणि बघ, जीवनात असा चमत्कार घडेल की देवावरचा तुझा विश्वास पुन्हा नव्याने जागवला जाईल. त्या दिवशी करत एक छोटीशी रक्कम सुद्धा शिल्लक नव्हती, डोक्यावर कर्ज होतं आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर चिंता. पण त्यावेळी एक गोष्ट घडली. तू शांतपणे डोळे मिटून फक्त स्वामी समर्थांना आठवलंस, न सांगता, न मागता, न तक्रार करता. फक्त स्वामी, आता फक्त तुमचाच आधार आहे असं म्हटलास मनात, आणि या क्षणी तुझ्या जीवनात दिशा बदलली. दुसऱ्याच दिवशी एक अशी संधी चालून आली जी तुला आयुष्यभराच्या संकटातून बाहेर काढून नेणारी ठरली. स्वामी समर्थांच्या कृपेची हीच खूण आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा त्यांच्या आशीर्वादांचं दार उघडतं. ही कृपा बोलून येत नाही, पण हृदयातून ओसंडून वाहते. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात मदतीला येते, तर कधी अशा संधीच्या रूपात येते की जी कल्पनाही केलेली नसते. आणि ही सगळी गोष्ट घडते आणि तू अंतःकरणाने स्वामींचा ध्यास घेतलेला असतोस. आज तू ज्या अडचणीतून जात आहेस ती कायमस्वरूपी राहणार नाही, कारण तुझ्या पाठीशी स्वामी समर्थांचा हात आहे. तू त्यांच्या आश्रयाला गेलास आणि जो त्यांच्या चरणाशी एखादाही हृदयापासून लीन होतो, त्यांचं रक्षण ते स्वतः करतात. संकट येतील पण ते मोडून पडतील, दुःख येतील पण त्यातही समाधान सापडेल. आणि काळ येईल जेव्हा तू म्हणशील, स्वामी तुमच्यामुळेच मी उभा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर मी तुझं जीवन बदलून टाकीन. हा विश्वास म्हणजे एक दिव्य कवच होय, आणि तो तुला संकटापासून वाचवेल, अपयशापासून उभं राहायचं शिकवेल आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करायला लावेल. हे फक्त शब्द नाहीत, ही अनुभवलेली शक्ती आहे, जी तुझ्यासाठी जीवनात आता काम करायला सुरुवात करणार आहे. जिथे संपलं असं वाटतं, तिथूनच स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. जेव्हा वाटतं की सगळं हरवलंय, तेव्हा त्यांच्या कृपेने नव्याने मिळवायचं सामर्थ्य मिळतं. आणि म्हणूनच अजून थांबू नको,
अजून थोडा विश्वास सोडू नको, कारण तुझं आयुष्य आता स्वामी समर्थ घडवणार आहेत. अगदी आश्चर्याने भरलेलं, समाधानाने भरलेलं आणि अशा यशाने भरलेलं की जिथे तुला वाटेल की हे सर्व फक्त स्वामींच्या कृपेने शक्य झालं. आता पुढच्या क्षणापासून तुझ्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. कारण जेव्हा तू मनापासून स्वामी समर्थांचं नाव घेतोस, तेव्हा सृष्टीची शक्ती देखील तुझ्या बाजूने काम करायला लागते. तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस धडपडतो होतास, ज्या इच्छा अपूर्ण वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल. हळूहळू पण ठामपणे प्रत्येक अडथळा बाजूला सरकू लागेल, कारण हे फक्त तुझा प्रयत्न नाही, ही आता स्वामींची योजना आहे. स्वामी समर्थांची कृपा ही वेळ, जागा किंवा परिस्थिती यावर अवलंबून नसते. ती फक्त श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असते. जिथे अडचण असते तिथे त्यांचं सहाय्य निश्चितपणे पोहोचतं. अगदी वेळेवर. जशी भरलेल्या आभाळातली पहिली थेंब गवताला जीवन देतो, तशी स्वामींची कृपा ही कोरड्या जीवनाला नवसंजीवनी देते. आणि आता ती नवसंजीवनी तुझ्या जीवनात उतरते आहे. एक वेळ होती जेव्हा तुला वाटत होतं की आयुष्यात काहीही बदलणार नाही, पण आता तू मागे वळून पाहिलं तर जाणवेल की स्वामी समर्थांनी तुला प्रत्येक संकटातून किती सामर्थ्याने बाहेर काढलं. तुला कोसळू दिलं नाही, तुटू दिलं नाही, उलटं तुला अधिक मजबूत केलं. हीच त्यांची कृपा आहे, जी तुझं आयुष्य बदलते, पण हळूवारपणे, प्रेमाने आणि पूर्णपणे. आजपासून तुझा प्रत्येक दिवस एक वरदान वाटेल, कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुला जे पाहिजे आहे ते मिळणारच नाही, तर त्यापेक्षा अधिक मिळेल. तुला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील, कारण आता तुझ्या मागे फक्त तुझं कष्ट नाही, तर त्यांच्या आशीर्वादाची एक अदृश्य ताकद आहे. आणि ही ताकद जेव्हा तुझ्या कर्माशी जोडली जाते, तेव्हा अशक्य सहज काहीच राहत नाही. मनात आण, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा, कारण स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त एक पाऊल टाक, मी 1000 पाऊलं तुझ्यासाठी चालून येईल. हे शब्द नाही, हे त्यांच्या अनुभवती एक भक्ताने अनुभवलेले वास्तव आहे. आणि आता तुझी ही वेळ आली आहे त्यांच्या चमत्काराचा साक्षर करण्याची, कारण आता तुझ्या आयुष्याला अंधार मागे सरकतोय. जसं पहाटेचं कोवळं ऊन काळोखासारखं मागे सारतं, तसं स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुझ्या जीवनात आता प्रकाश येतोय. तू ज्या गोष्टींसाठी इतके दिवस रडत होतास, त्या गोष्टी आता तुला हसवायला लागतील. काळजीने झोप हरवलेली रात्र आता समाधानाच्या झोपेने परत येईल, कारण तू एकटाच नव्हतास. कधी स्वामी समर्थ तुझ्या सोबत होते, आहेत आणि राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू आसू ढाळतोस तेव्हा आम्ही तुझ्यासाठी नवीन निर्णय घेतो, आणि हा निर्णय फक्त तुझ्या भल्यासाठी असतो. कित्येकदा तुला वाटतं की काहीच आपल्या प्रतावर चालत नाही, पण नजरेआड जे घडतं तेच खरं चमत्कार असतो. तुला न दिसणारी योजना, तुला न कळणारी वेळ, आता तुला न समजणारी दिशा, हे सगळे स्वामी समर्थ ठरवत असतात, कारण त्यांनी पाहिती असतं तुझं कुठे आहे. आजपासून जेवढं शक्य असेल तेवढं त्यांच्यासारखे विश्वास ठेव. तुमच्या संकटात, प्रत्येक अडथळ्यात त्यांच्या नावाचा आधार घे, कारण जेव्हा सृष्टीला हलवणारा हात तुझ्या पाठीशी असतो, तेव्हा जगातल्या कुठल्याही शक्तीचा तुझ्यावर परिणाम होत नाही. तुला थांबवणं शक्य नाही. तुझं स्वप्न, तुझी प्रार्थना, तुझं प्रेम आणि तुझी श्रद्धा या सगळ्यांवर आता स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि लक्षात ठेव, या आशीर्वादाला काहीही अट नाही. तू फक्त त्यांना मनापासून हाक मार, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि पहा, क्षणात तुला जाणवेल की तुझ्या शरीरात नवीन ऊर्जा संचारते. जे लोक तुला ओळखत नव्हते ते तुला ओळखायला लागतील. जे दारं बंद होती ती एकामागोमाग एक उघडायला लागतील, आणि जे जीवन एक संध वाटत होतं त्याला नवं वळण मिळेल. कारण हीच वेळच आहे तुझ्या पुनर्जन्माची, आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्याही. स्वामी समर्थ आता तुझ्या प्रत्येक क्षणाचा भाग बनले आहेत, आणि त्यांच्यासोबत असताना पराभव असंभव आहे. आजपासून हे लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लढाई आणि विजयाने संपणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताच्या वाटेला दुःख आलं तर ते मी माझ्या नतजावर आहे. जेव्हा तुला वाटेल की सर्व काही संपलं आहे, तेव्हा त्या क्षणी डोळे मिट आणि फक्त एकदा मनापासून स्वामींना हाक मार, स्वामी समर्थ, माझं सर्व काही तुझ्यावर सोपवलंय. बघ, काही क्षणात तुझ्या मनातली भीती विसरून जाईल. एक नवं समाधान, एक नवा आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातीची उमेद तुझ्या हृदयात जागी होईल. कारण हे क्षण म्हणजे तुझ्या जीवनाच्या सुरुवातीची सुरुवात आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता आम्हाला विश्वास दिला ना, मग चिंता तुला कसली. हे शब्द अगदी तुझ्यासाठीच आहे, कारण जेव्हा तू हार मानलीस तेव्हा त्यांनी तुझी बाजू घेतली. तेव्हा सगळ्यांनी पाठ फिरवली, तेव्हा त्यांनी तुझा हात धरला.
आणि तुझा हात घट्ट धरला आणि आज ते तुला सांगत आहे हे सगळं फक्त परीक्षा होती आणि आता आम्ही तुला तुझं बक्षीस देणार आहे. जी इच्छा इतके दिवस अपूर्ण राहिली ती गोष्ट आज मनात राहून सगळ्यांशी अडकली, तीच गोष्ट आता प्रत्यक्षात येणार आहे. तुझं नशीब आता बदलते. तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या नशिबात स्वामींची गोड गारुड पसरते. जे पैसे अडकले होते ते आता मिळणार आहे. जे नातं तुटलं होतं ते जुळणार आहे. जे मनातलं स्वप्न होतं ते आता प्रत्यक्षात घडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आम्ही देतो तेव्हा थोडं नाही देत, आम्ही देतो तेव्हा भक्ताचा झोका भरतो. आणि हेच तुझ्या बाबतीत घडणार आहे. तू इतके दिवस केवळ वाट पाहिलीस, आता तुझ्या जीवनात चमत्काराची वेळ आली आहे. दरवाजे उघडणार आहेत, नशिबाचे खेळ बदलणार आहेत आणि एक अशी गोष्ट घडणार आहे जी तुझ्या जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकेल. त्यामुळे आज फक्त एक गोष्ट कर, गाभाऱ्यात किंवा मनात जिथे असेल तेथे डोळे मीट आणि मन, स्वामी समर्थ आजपासून माझं जीवन तुझ्या चरणी समर्पित आहे. आता तूच माझं आयुष्य घडव आणि विश्वास ठेव. हा क्षण एक वळण आहे, एक अशा प्रवासाची सुरुवात ज्याचा शेवट केवळ आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेला असेल. आता ज्या क्षणी तू मनापासून स्वामी समर्थ असा उच्चारतोस त्या क्षणी त्यांच्या कृपेची एक अदृश्य लाट तुझ्या दिशेने वाहू लागते. ही लाट म्हणजे संकटाचं समापन. ती लाट म्हणजे नशिबात आलेली गोड बातमी. आज जे अडथळे आहेत ते क्षणात विरून जातील, कारण स्वामींच्या कृपेने अडचणी केवळ पायघड्या बनतात तुझ्या यशाच्या दिशेने. कधी वाटतं किती दिवस झाले प्रयत्न करताना पण उत्तर काही मिळत नाही, पण हे विसरू नकोस, आकाशातली मेघसुद्धा योग्य वेळेची वाट पाहतात आणि मगच पाऊस बरसतो. तुझंही तसंच आहे. स्वामी समर्थ तुझं संपूर्ण जीवन बदलण्यासाठी सज्ज आहेत, पण त्यांनी फक्त तुझी निस्वार्थ श्रद्धा पाहायची आहे आणि ती तू दाखवली आहेस. म्हणूनच आज हे सगळं तुला ऐकायला मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या नशिबात आम्ही चमत्कार पाहिलाय, लिहिलाय, पण तू त्यावर विश्वास ठेवायचा विसरू नकोस. कधी वाटतं आपण एकटे आहोत, पण खरं तर जेव्हा जग तुझ्यापासून दूर जातं तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या सर्वात जवळ येतात. आज तुझ्या मनातला प्रत्येक विचार त्यांनी ऐकला आहे. तू गपचूप होतास, पण त्यांना तुझं मौनही समजलं आणि म्हणून आजपासून तुझ्या जीवनात सुरू होते एक नवा अध्याय. एक अशा प्रकारचा उधार उघडणं जिथून येतील केवळ संधी, समाधानकारक बातम्या. एक अशी वेळ सुरू होणार आहे जिथे तुझ्या प्रत्येक अशक्य गोष्टी शक्य होणार आहे, कारण स्वामी समर्थांची हाक पोचली आहे आणि त्यांनी थांबू शकत असं या जगात काहीच नाही. कायम लक्षात ठेव, स्वामींच्या इच्छेने जे घडतं तेच खरं चमत्कार असतं आणि तो चमत्कार आता तुझ्या उंबरठ्यावर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आम्ही तुला फक्त तुझ्या एका हाकेची वाट पाहत होतो आणि तू ती हाक दिलीस. आता आम्ही तुझ्या जीवनात असा प्रकाश आणू की संपूर्ण तुझं आयुष्य उजळून निघेल. आजपर्यंत जे हरवलं होतं, जे तुटलं होतं, ते मिळणार नाही असं वाटत होतं, हे सगळं परत मिळणार आहे. पण आता ते केवळ परत मिळणार नाही, पर त्याहून दुप्पटीने, शतपटीने मोठं रूप घेऊन येणार आहे. जी मंडळी तुला कमी लेखायची, जी तुला दुर्लक्षित करायची, त्यांच्याच डोळ्यासमोर तुझ्या जीवनात स्वामींच्या कृपेचा चमत्कार होणार आहे. ते अचंबित होतील, वैषम्य चकित होतील. ही काच, तो माणूस जो जिथे खचला होता तो आता हाच तो आहेस, पण आता तुझ्या मागे उभे आहेत स्वयं श्री स्वामी समर्थ. आज तू जेव्हा डोळे मिटशील तेव्हा तुझ्या अंतःकरणात एक गूढ शांतता पसरेल. ती शांतता म्हणजे स्वामींचं आश्वासन. त्यांची गार झुळक्यासुद्धा तुझ्या आयुष्याचे वनवेज विझवून टाकते. आज तुझ्या आयुष्यात नव्या युगाची सुरुवात होत आहे. एक असं युग जिथे तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख असतील आणि प्रत्येक प्रयत्नाला यशाचं गंतव्य. स्वामी म्हणतात, कधी थांबू नकोस, कारण तू आमच्यावर श्रद्धा ठेवली आहेस आणि आम्ही तुझ्यासाठी आभाळाचे दरवाजे उघडले आहेत. हो, आजपासून जे घडणार आहे त्याला तूही विसरू शकणार आहे, आणि कारण हे दिवस तुला स्वामींनी खास दिले आहेत. तुझं नशीब आज असं बदलतंय जसं आता दिवसेंदिवस फक्त चांगल्यासाठी घडत जाणार आहे. आता तू केवळ वाट पाहत आणि अनुभव स्वामी समर्थांचं अचूक, अद्भुत आणि पूर्ण वरदान. स्वामी म्हणतात, आता तुझ्या जीवनात संधीचा असा वर्षाव होईल की तुला स्वतःचा विश्वास बसणार नाही. जे दरवाजे आजवर बंद होते ते एकामागून एक उघडू लागतील. ज्याने तुला झिरकाळलं, हसवलं, कमी लेखलं, त्यांचे चेहरे आता बदलतील, कारण त्यांच्यासमोर तुझ्या यशाचा उजेड इतका प्रखर होईल की
तो कोणाच्या दुर्लक्षातही राहणार नाही. आज तुझ्या जीवनात एक नवं चक्र सुरू झालं आहे आणि हे चक्र चालवते खुद्द श्री स्वामी समर्थ. आता प्रत्येक सकाळ तुला एक नवीन चमत्काराची अनुभूती येणार आहे. तुझ्या अडकलेल्या गोष्टी सरळ होणार आहेत. तुझ्या मागे लागलेली संकट पळून जाणार आहेत. तुझं मन इतकं शांत होईल की तुला स्वतःलाच वाटेल हे खरंच काय घडतंय का. स्वामी म्हणतात तुला घाबरायचं काहीच कारण नाही. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि आम्ही तुझ्यासाठी लढत आहोत. आता तुझ्या आयुष्यात अंधार नाही तर प्रकाश, फक्त प्रकाश असेल. तुझ्या घरच्या उंबरठ्यावरून आता नकार नाही तर शुभ कशून ओसांडून वाहतील. एक एक अशी बातमी तुला मिळेल की तुझ्या डोळ्यातून आनंद असे वाहतील आणि त्या अश्रूंमध्ये असेल स्वामींची कृपा, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या उपस्थितीचा सपुष्ट पुरावा. आणि हे सगळं आता थांबणार नाही, कारण स्वामी म्हणतात एकदा आम्ही पाठीशी उभे राहिलो की आकाशापर्यंत पोहोचणं म्हणजे फक्त वेळेचा प्रश्न असतो. तुझं स्वप्न, तुझं ध्येय, तुझं प्रेम, तुझं यश हे सगळं एकत्र येऊन तुझं संपूर्ण जीवन सुसंगीत करणार आहे. कारण आता सुरू झालं आहे स्वामी समर्थांचं वरदान, एक अशी कृपा जी तुझं नशीब नव्याने लिहिणार आहे. आता तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा स्वामींच्या कृपेने भरलेला असणार आहे. एक एक क्षण असं जाईल की ज्यात तुला वाटेल हे असं कधी का घडलं आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि आता ती वेळ तुझ्या दाराशी आली आहे. जे काही वर्ष, महिने, दिवस तू वाट पाहिलीस, आता त्या प्रत्येक प्रतीक्षेत फळ तुझ्या आत मिळणार आहे आणि तेही भरभरून, अपेक्षापेक्षा अधिक. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा वेळ आपली होते तेव्हा साऱ्या दिशा आपल्यासाठी काम करू लागतात. आता अगदी तसंच घडणार आहे. तुला वाटायचं की काही लोक तुझ्या मदतीची वचन देऊन निघून गेले, काही संधी तुझ्या हातून निसटल्या, पण हे सगळं होणं आवश्यक होतं कारण त्यामागे आम्ही होतो. आम्हाला माहीत होतं तुला याहून अधिक चांगलं काहीतरी द्यायचं आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुझ्या घरात नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल, पैशांची चंतन दूर होईल आणि आरोग्य, समाधान, प्रेम यांचा संगम होईल. जिथे जिथे तू गेलास तिथे लोक तुला आदराने पाहतील, कारण तुझ्या चेहऱ्यावर आता फक्त तेजच नव्हे, या स्वामींचा हात आहे. स्वामी म्हणतात आता तू मागे कशासाठीही ते लगेच मिळेल. फक्त मनापासून माग, श्रद्धेने माग. तुझं नशीब आता नव्याने लिहिलं जाते. प्रत्येक नवीन दिवस तुझ्या जीवनात नवा आनंद घेऊन येणार आहे. अडथळ्यांनी डोंगर आता सपाट होतील आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील. स्वामी समर्थ म्हणतात फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाक, आम्ही 100 पावलं तुझ्यासाठी चालून येऊ. आता वेळ आली आहे, उठ, जागा हो आणि हे सगळं स्वीकार, कारण स्वामींच्या आशीर्वादाने आता तुझं आयुष्य बदलणार आहे कायमचं. तुझ्या नशिबात आता जी उलथापालथ होणार आहे ती आहे एवढी मोठी असेल की जग सगळं पाहिल आणि म्हणेल हा माणूस इतका बदलला कसा. पण त्यात काय ठाऊक आहे, हा बदल स्वामी समर्थांच्या कृपेने घडतो आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात असा प्रकाश पसरतोय की जिथे अंधार होता तिथे आता उजेडाची गंगा वाहते आहे. तिथे रडायचं कारण होतं तिथे आता हसण्याचं कारण मिळणार आहे. तुझं मन पूर्वी खचलेलं असेल, निराश झालेलं असेल, पण आता त्या मनाला एक नवीन दिशा मिळेल आहे. ती दिशा म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मकतेची. आणि तू जे बोलशील ते खरंच होईल, कारण तुझ्या शब्दांमध्ये आता देवाचं सामर्थ्य उतरलेलं आहे. तू बोलशील आणि विश्वास एक विश्व ऐकेल. तू मागशील आणि नशीब देईल. हे सगळं फक्त एक त्यांच्या कृपेने शक्य होते. स्वामी समर्थ म्हणतात की आता मनातली शंका काढून टाक, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तुला कोणी थांबवू शकत नाही. आता तुझा आत्मा आता झोपेतून उठतो आहे एक नवं संजीवनी घेऊन. जी संजीवनी आहे सध्याची, तिच्यामुळे मृतवर्त वाटणारं आयुष्य पुन्हा फुलायला लागतं. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक तुला वाढ होईल. तू ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ज्यांनी तुला फसवलं त्यांचं सत्य आता तुला समोर दिसेल. स्वामी म्हणतात सत्य लपवता येत नाही आणि श्रद्धेचं हरवता येत नाही. तुझी श्रद्धा जितकी प्रबळ आहे ती तुझ्या समोर सर्व संकट झुकतील. हे संकट नाहीशी होतात तेव्हा तुझ्या जीवनात एक शांतीचा झरा वाहू लागतो आणि त्या शांततेत तुला तुझं खरंच सुख सापडेल. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, कधीही परत मागे वळून पाहू नकोस. जे गेलं ते गेलं, जे येणार आहे तेच तुझं खरं आयुष्य असेल आणि ते आयुष्य आता तुझ्या दारात उभं आहे. फक्त दरवाजा उघडायचा आहे विश्वासाने, स्वामी समर्थांच्या कृपाशक्तीने. स्वामी म्हणतात आता वेळ आली आहे की तू स्वतःला ओळखावं, स्वतःच्या समर्थाची जाणीव करून घ्यावी. तू लहान नाहीस, तू दुर्बळ नाहीस, तू हरलेला नाहीस, तू आमचा भक्त आहेस आणि आमचं रक्षण तुझ्यासोबत आहे. ही वाक्य तुझ्या अंतःकरणात खोलवर जाऊ दे, कारण हीच वाक्य तुला सावरणार आहेत
उभं करणार आहेत आणि यशाच्या सर्वोच्च टोकावर नेऊन ठेवणार आहे. कधी वाटायचे की आता काही उरलेलं नाही, असं मनात एक गडद दुःख पसरलेलं असायचं. पण आता ते दुःख स्वामींच्या कृपेने दूर होत चालले आहे. त्या दुःखाआड जे सोन्यासारखं नशीब लपलेलं होतं ते आता तुला हळूहळू दिसायला लागेल आणि एक दिवस सगळं स्पष्ट होईल. सगळं अगदी स्वच्छ, सुंदर आणि दिव्य वाटेल. त्या दिवशी तू म्हणशील, स्वामी, खरंच मी इतकं सुंदर जीवन कधी स्वप्नातही पाहिले नव्हतं. तुझ्या हाताने घडणारी छोटी छोटी कर्म देखील आता फळ देणार आहेत. कारण स्वामींचा आशीर्वाद आहे ना तुझ्या अंगावर. एखाद्या दिवशी अचानक एखादा फोन येईल, एखादी संधी समोर येईल, कुठून तरी अशी मदत मिळेल की तुझं थक्क होशील आणि त्याच वेळी स्वामींचा आवाज तुझ्या अंतर्मनात ऐकू येईल, बघितलंस ना, आम्ही आहोत ना मागे, काहीही अशक्य नाही. आता मागे वळून बघायचं नाही. दुःख, वेदना, फसवणूक, गमावलेलं संधी हे सगळं फक्त तुझ्यात यशाचं बीज होतं. ते बीज आता अंकुरते आणि लवकरच एक प्रचंड विशाल सुंदर झाड तयार होईल. त्याच्या सावलीत तुझं आयुष्य नांदेल, आनंदाने, शांतीने आणि समाधानाने भरलेलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुला आज मिळणार नाही ते तुझ्या उद्या दुप्पट होऊन मिळेल. फक्त शांततेने आणि आमचं नाव घेऊन पुढे चालत राहा. तुझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने पडते आणि हीच खरी सुरुवात आहे एका अशा प्रकाशाची, ज्याच्या शेवटी तुला केवळ समाधान, सन्मान आणि सुख मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आम्ही तुम्हाला जे देणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ते तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे, पण त्यासाठी तू आम्हावर विश्वास ठेव. तुझा प्रत्येक श्वास आमच्याकडून पुरलेला एक कृपेने भरलेला आहे आणि तुझं नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे. तुला वाटत असेल की हे इतक्या अडचणीस येतात, पण स्वामींची कृपा कुठे आहे? पण लक्षात ठेव, अंधार हा कधीही सूर्योदयाच्या अगोदरचा जास्त असतो. जेव्हा वाटतं की आता काहीच उरणार नाही, तेव्हा आकाशातला तेज फाटतं आणि दिव्य प्रकाश तुझ्या आयुष्याला प्रकाश करतो. तो क्षण तुझ्या आयुष्याचा निर्णायक क्षण ठरतो आणि आता तो क्षण जवळ आलाय. स्वामी तुला अशा ठिकाणी नेणार आहेत जिथे तुझं स्वागत होईल, तुझा सन्मान होईल आणि तुझ्या प्रतिष्ठेचं सोनं केलं जाईल. कारण हे आज तुला वाईट वाटतंय, उद्याच त्या गोष्टी तुझा आभारी होतील. कारण स्वामींची योजना ही माणसाच्या समजुती पलीकडची असते. आज तुझ्या आयुष्यातली प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक तुटलेली आशा या सगळ्यांचं उत्तर मिळणार आहे. ते उत्तर प्रेमामध्ये असेल, समृद्धीत असेल, आनंदात असेल आणि त्याचवेळी तुला जाणवले की ही कृपा फक्त शब्दात नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षणात साकार होईल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण आता पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये परत मिळू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.